हॅलो एव्हरीवन, कशा आहात? आय होप मजेत असाल. तर तुम्ही पप्पाकडे जरा 2 मिनटं. तुम्हाला जर शॉक असेल ऑनलाईन प्रोडक्ट किंवा ऑनलाईन काय पण गोष्टी मागवायच्या, म्हणजे जसं की मुलींना ड्रेस, साड्या असं ऑनलाईन इंस्टाग्रामला पण इंस्टाग्रामवरनं फेसबुकवरनं म्हणजे लिंक आली आणि लिंक म्हणजे डायरेक्ट छान छान ड्रेस दाखवतात, साड्या दाखवतात आणि प्राईस दाखवतात आणि कॅश ऑन डिलिव्हरी तिथं अवेलेबल लिहिलेलं असतं. म्हणून आपण ह्याच्याने काय करतो, कॅश ऑन डिलिव्हरी तर आल्यावरती आपण घेऊ असं आपल्याला वाटतं. पण मी तुम्हाला माझ्यासोबत एक स्कॅम झालेला सांगते. मी इंस्टाग्रामवरती रील बघत होती, तर असंच मला एक हे आले ड्रेसचे पॅन्ट जॉकेट वगैरे असं तो सेट होता. तर मला वाटतं चांगला आहे तो सेट. म्हटलं ऑनलाईन तिथे लिहिलेलं की पे ऑन, म्हणजे तुम्ही घरी येऊन पैसे घेऊ शकता. हॅलो, हाँ ठीक है, हाँ ठीक है, बोल. हाँ हाँ बोल. तर तुम्ही जसं चांगले चांगले कपडे बघून भाऊक होता तसं काहीसं माझं झालं. मी पण चांगले कपडे बघून भाऊक झाले. आणि दुसरी गोष्ट, आपली सगळ्यात मोठी चुकी म्हणजे आपण ती वेबसाईट वगैरे चेक करत नाही. म्हणजे ॲक्च्युली हा फ्रॉड कोणासोबत, ज्यांना खरंच त्याच्यासोबत घडून गेले हे त्यांना माहिती. चांगलं तर माझ्यासोबत आज घडलेलं आहे. तसंच ती वेबसाईटवरनं मी एक ऑनलाईन बाबा चल कॅश, तर मी एका वेबसाईटवरनं एक ड्रेस मागवलेला. ड्रेसमध्ये जीन्स पॅन्ट, टॉप, टी शर्ट होतं, त्याच्यामध्ये जॉकेट होतं. तो होता 1190 रुपयाचा. तर तिथं लिहिलेलं की तुमच्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे म्हणून. म्हटलं इकडे आल्यावर घेईल. पण ते लोक जसे इकडे येतात ना, तर ते लोक असं सांगतात की जोपर्यंत तुम्ही पे करत नाही तोपर्यंत आपण जे प्रोडक्ट आहे ते ओपन नाही करू शकत. तर मी तरी ती वेबसाईट ऑन केली. म्हटलं मला ॲक्च्युली म्हणजे एवढं कॉन्फिडन्स नव्हतं की खरंच येईल म्हणून, पण आलं प्रोडक्ट ते ऑनलाईन याच्यावरचं. तर प्रोडक्ट आलं आणि मला माहिती नाही की काय बघितलेलं ऑनलाईन याच्यावरती. तर त्यांच्या हातात मी जे पॅकेज बघितलं ते मला छोटंसं दिसत होतं. तरी मी कन्फ्यूज झाले. त्यांना बोलले रिटर्न पॉलिसी आहे का? बोलले तुम्ही पहिले घेणार, मग नंतर रिटर्न पॉलिसी त्याच्यावरती तुम्हाला ऑप्शन ॲटोमॅटिकली येईल. तर मी मागवलेला 1190चं प्रोडक्ट ह्या पॅकेजमध्ये होतं. हे बघा, असं पॅकिंग केलेलं आहे. ह्याच्यावरती ना शॉपचं नाव आहे ना त्यांचा ॲड्रेस आहे, हे कुठून आलेलं आहे ना त्याचं, किंवा ते ज्या ॲपवरनं मी मागवलं आहे ना त्या ॲपचं नाव आहे. कुठलंच ॲपचं नाव नाही आहे, फक्त माझा ॲड्रेस लिहिलेला आहे. फक्त माझा ॲड्रेस लिहिलेला आहे. तुम्ही बघू शकता, वरती माझा ॲड्रेस आहे आणि खाली ते लिहिलेलं रिटर्न पॉलिसी वगैरे आहे. एवढंच. आणि मी 3 सेट मागवलेले एवढीशाचे. तर मी तुम्हाला अक्षरशः प्रोडक्ट दाखवतो. ते प्रोडक्ट हे आहे, बघू शकता. एकदम जुन्यातली जुनी घाणेरडी साडी किंवा कपडा पण तुम्ही बोलू शकता याला. तो कपडा मला पॅकिंग करून दिलेला आहे ऑनलाईन प्रोडक्टमध्ये. इतका घाण वास येतो या कपड्याचा, एवढा घाण वास येतो ना, आम्ही हातात सुद्धा म्हणजे घराच्या लायकीचा कपडा नाही आहे. तर ऑनलाईनच्या शॉपिंगमध्ये असा फ्रॉड होतो. मला तर आता कानाला खडा बसलेला आहे, तुम्ही बघू शकता. तरी मला माझे भाऊचा मित्र खाली भेटला तुषार म्हणून, तरी मला तो बोलला दीदी तुझ्याकडे ॲप आहेत, फ्लिपकार्ट आहे, ॲमेझॉन आहे, मिशो आहे, तू रिटर्न करू शकतेस या ॲपवरनं. मंत्रा असो, हे आपले व्हेरीफाय ॲप आहेत. पण माझ्या एवढं लक्षात नाही आलं. मला काय वाटलं चल कॅश ऑन डिलिव्हरी ना घरी येऊन आपण बघून देऊ शकतो, पण ते लोक स्कॅम करतात. घरी येऊन ओपन नाही करून देत जोपर्यंत तुम्ही पे करत नाही. आता मी ह्या कपड्याचे दिलेले आहेत 1190 रुपये. मला हसू तर रडू असं झालेलं आहे. 1190 रुपये या कपड्याचे मी दिलेले आहेत. काय माहिती तो कपडा पण कुठला आणलेला आहे आणि कुठला दिलेला आहे. तर असा सगळ्यात मोठा स्कॅम माझ्यासोबत झालेला आहे. तर तुम्हाला मी रिक्वेस्ट करते, ऑनलाईन जर कोणी प्रोडक्ट मागवत असेल किंवा काय, ठीक आहे तुम्ही फ्लिपकार्टवरनं घ्या, ॲमेझॉनवरनं घ्या. कारण की मी फ्लिपकार्टवरनं खूप वेळा ड्रेसेस मागवलेले आहेत, खूप वेळा. मी अजूनही मागवते. पण काय माहिती मला इंस्टाग्रामवर सडनली ते ड्रेस आला, तर मी बोलली की घ्यावं काहीतरी. आता उन्हाळ्याचे दिवस तर फिरायला जाऊ आपण, तर काहीतरी युनिक घालू म्हणून.
तर त्या ॲपमध्ये मला जरा बरे दिसले. तर म्हणजे ऑनलाईनच याच्यामध्ये ते देवांशी.com म्हणून आहे, दिवानी.com म्हणून स्टोरेजचं नाव आहे आणि ईमेल त्या याच्यावरती दिवानी शॉप असं काहीतरी येतं. तर असे स्कॅम होतात ऑनलाईन. तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल तर फक्त मिशो, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन याच ॲपवरनं तुम्ही हे करा. तुम्हाला रिटर्न पॉलिसी अवेलेबल पण असते. आता रिसेंटली मी ॲमेझॉनवरनं काय मागवलेलं ते मोबाईलचं ते काय असतं गिम्बल. मी मोबाईलचं गिम्बल मागवलेलं. अक्षरशः ते गिम्बल होतं 7,500 ते 8,000चं. नाही 14,000चं होतं. 11,000चं होतं. सॉरी 11,700 का 800चं होतं. तर ते मला म्हणजे माझा आयफोन 70 प्रो मॅक्स असल्यामुळे मला ते काय बोलतात ना कम्फर्टेबल वाटत नव्हतं आणि माझा जास्त यूज पण नाही असं मला वाटत होतं. तर मग ते विकसनी रिटर्न पॉलिसीमध्ये टाकलं. ते दुसऱ्या दिवशी लगेच आले आणि घेऊन गेले. तर आपल्या व्हेरीफाय ॲपवरती हा फायदा असतो. तर आता मी हसू का रडू तुम्ही सांगा मला. असं स्कॅम झालं आहे. तर मी माझ्या नवऱ्याला बोलले आता मला जेवण पण नाही बघू शकता तुम्ही. जेवण इथं खालीच पडलेलं आहे. जेवण एक घास नाही गेला. तर त्यांनी मला काय केले 1,000 रुपये जीपे मारले. हां मला 1,000 रुपये जीपे मारले. मला बोले टेन्शन घेऊ नको जेवण कर म्हणजे 1,000 रुपये कर पण नेक्स्ट टाइम करू नको. तो काय करू तरी पण ते मनाला लागतातच कारण मग त्यांचे 1,000 रुपये गेल्यासारखं वाटतंय ना काम करून दिवसभर. दिवसभर काम करून त्यांचे पैसे गेलेले वाटतं. तुम्हाला काय बोलायचं? मी तर पहिला पण तुला सांगितलेलं की ऑनलाईनच्या याच्यात भानगडीत पडू नकोस. हां बोललो होतो की ऑनलाईनला फ्रॉड जास्त चालतं. मला वाटलं ते ॲप.com आता मला काय माहिती एवढं चांगले अरे बाबा हे खूप फ्रॉड चालू आहे ऑनलाईनला ना. काहीच नाही. आता हे कपड्यांचं तुझं ठीक आहे थोडक्यात झाला 1,000-1,100 रुपयात. हेच जर मोठा स्कॅम झाला असता मग काय केलं असतं? नशीब मी जास्त 3-4 हजाराचं घेतलं नाही तर विचारायलाच नको. मग आता हे एवढंच त्यांनी हे केला विचार कर. म्हणून मी तुला हेच सांगतो कधीच ऑनलाईन नाही. भले दुकानात जा दुकानातून 2 पैसे जाऊ दे पण कसं टेन्शन नाही. वाटलं ना आपल्याला नाही बरं वाटत रिटर्न करायचं. आपल्याला पाहिजे चेंज करून देतात ना ते. भले तुम्ही तुमच्या ओळखीच्या आजूबाजूवाल्यांकडनं ऑनलाईन मागून किंवा घेऊ शकता पण तुम्ही असे प्रोडक्ट मागून आता इंस्टाग्रामवर आम्ही पण सेल करतो पण आमची कसं कुठलं लिंक नाही आहे. मी डायरेक्ट व्हिडिओ बनवून डायरेक्ट नंबर शेअर करते आणि नंबर आपला तो लागतोच. नंबर शेअर करते किंवा मला इथं 4 लोक ओळखतात त्याच्यामुळे आपण ती फ्रॉडगिरी. पण यांचा काय आता पताच नाही. त्यांचा नंबर पण त्यांनी दिला तो नंबर पण बंद येतो. काय हो नंबर बंद आहे टेम्पररी म्हणजे हे झालंय म्हणजे बंद आहे म्हणजे तेच झालंय बंद नंबर त्यांनी टाकून दिले. खूप वाईट वाटतंय. मला 1,000 रुपये दिले पण मला ते पचनच झालंय. भले 1,000 रुपये दिले पण तुमचे 1,000 रुपये गेले ना. चल आता जा जेवण करून घ्यावं. मला जाणारच नाही जेवणात. 1,000 रुपये म्हणजे काय छोटी गोष्ट वाटते तुम्हाला? 1,000 रुपये छोटी गोष्ट वाटते तर केला कोणी उद्योग? अरे पण मला काय माहिती होतं. मी काय याच्यामध्ये काम करून थोडी गेलेली आहे आणि मला वाटलं फ्लिपकार्टला ॲमेझॉनला येतं तसं येतील. मला असं वाटलं त्याच्यासारखंच असेल काहीतरी फ्लिपकार्ट ॲमेझॉन सारखं. तुषारला आवाज देते. तुषार लय हसत माझ्यावर. तुषारला आवाज देते. दिवानी असा कसा कलर होतो? मी का कागद दिले 1100 रुपये गेले पाणी. तुला काय गरजच नव्हती ना ऑनलाईन असं मागवायची. बघा ना काय दिले कोणता ड्रेस मागवलेला काय पाठवलं. काय चाललं रे नाटक? काय चाललं? आणि काल चप्पल चला आवर छानपणा करतो.
काय चाललं नाटक? हा कुठे जायचंय तुला सकाळ सकाळ? आवर लवकर पटापट चल. काठी बघू जरा दम काठी बघू. ते माझं श्रीनाम. लवकर आवर चल. ब्रश कर आणि हे कर. चल आवर लवकर लवकर आवर पटापट. नाही, दूध बिस्किट खाऊन घे. नाही. काठी घेऊ. माझीच आहे. मग तुझ्याच गाठीन तुला मारतो. माझी स्पीकर आली आहे. काठी तुझ्याच गाठीन तुला मारतो. नाही, चालेल. माझी स्पीकरची काठी आहे. कसली स्पिनरची काठी? आणि ब्रश कोण करेल? कोणाकडे? मग ब्रश करायचं नाही तुला? हा मग काय करायचंय? हे बघ तू जा पहिलं. मला नाही पाहिजे काहीच नाही तलवार पाहिजे. बनवतात. तू तलवार बिलवर काय नाही. तू जा पटकन जा. मी सांगतो देव. अरे जा ना रे सम्राट. याला सांगतो तुझ्या अरे यांनी आंघोळ केली, सगळं काय झालंय, कपडे घातले, पावडर लागली, सगळं झालं. टिकली म्हणते, केस विचारले, आणि मेन म्हणजे ब्रश नाही केला याने. दातच नाही हा घासले. पोरगा आहे ना ब्रश नाही करत. सगळं टीचरला पण बघू दे की हा घाणेरडा पोरगा. तो तलवार काढतो तुमच्या हातात. आणि मी तुझ्या तलवार काढायला तर फायनली सम्राटने दात घासले, गेलाय खाली खेळायला. आता कसं ते सुट्ट्या लागल्या ना, त्याच्यामुळे काय बोलू पण शकत नाही त्याला की बाबा जाऊ नको की खेळू नको असं काही. तो आता काय ऐकणार नाही, कारण की जोपर्यंत स्कूल चालू होतं तोपर्यंत ऐकतो, कारण त्याला माहिती आहे कंटिन्यू स्कूलला जायचं असतं. स्कूलवरनं मग क्लासला, म्हणजे इथं पसारा पडला आहे, स्कूलवरून मग क्लासला. आता 1 महिना सुट्टी आहे. 1 महिना म्हणजे अजून, हो तेच, 1 महिना सुट्टी आहे अजून. थोडंसं टेन्शन घेऊनच राहावं लागेल, कारण की बाहेर खेळायला जातो, पडला झडला ते एक टेन्शन आहे मला. तर आता खेळायला पाठवावंच लागेल. घरात बसून माइंड फ्रेश जे असतं बोलतो आपण, ते होणार नाही त्याचं. तर तुम्ही बघितलं असेल, मी व्हिडिओ पण टाकली, जे पार्सल मी मागवलेलं ते ओपन करताना. तर मला आता हसू की रडू असं झालं आहे, म्हणजे सांगताना तुम्हाला. जी चूक मी केली ती चूक तुम्ही करू नका कधीच. जे आपले ट्रस्टेड ॲप आहे त्याच्यावरनंच तुम्ही ऑनलाईन हे मागवा. आला ह्याला ओळखता का? काय घेऊन आला? हां चक्कर थोडी तब्येत. काय तुला येतं लिंबू पाणी बनवतं? हा मला वाटलं फक्त ऑफिसच काम येतं. हाँ सब आता है मुझे लगा ऑफिस का ही काम आता है. आमचा विकास आता गाडी घेणार आहे नवीन. कोणती गाडी घेऊ विचारतो, आणि मला गाड्यांचं लय नॉलेज. मला एवढं नॉलेज आहे की विचारायलाच नको. प्रत्येक गाड्यांचं नॉलेज आहे मला, प्रत्येक गाड्यांचे नाव माहिती आहेत. बाईक मध्ये नाही, स्कूटी मध्ये पाहिजे. मग बाईक चालव ना, स्कूटी पोरी चालवतात. असं जरूर. अरे बाईक आहे घरी, घरी स्कूटी पाहिजे. मी बनवले आता नाश्त्याला पोहे बनवून ठेवलेले. म्हटलं आधी आंघोळ बिंघोळ करू, इकडं चहा. तुला खायचे का रे पोहे? थोडेसे पोहे हे झाले मी आंघोळ करेपर्यंत. हे बघ काय आले? पकड. बरोबर काय ते आंघोळ करत होती ना. थोडे हे झाले ना, सुकले. मला शेंगदाणे नको. बस बस तर मला जास्तच दिलं. हे दिले तुला. बघा स्वतः कोणतं दिलं? हां तर बोललो. मला वाटलं मला जास्त तुला दिलं. शेंगदाणे नको ना. मग त्याच्यासोबत लिंबू पाणी पिऊ की चाय पिऊ? पहिलं लिंबू पाणी. चाय नका पिऊ. चाय बघ कशी झाली. जाऊ दे, नका पिऊ. चाय नका पिऊ. आज बंद थोडं केलंय का? नाही चालू आहे. आज का धरलंस? आज थोडा चायला स्किप करा. चाय पिली मी तसं पण सकाळी उठून. तरी स्किप करा आज. आता लिंबू पाणी प्या. ओके.
आम्ही रिसॉर्टला गेलो ना सगळे काळे पडून आलो, अजून आमचा कलर आलाच नाही. विकास पण बघाय बघा. मी काळाच आहे. तू मग असं मान्य करत जा ना. मला काय बोलतो मी गोरा आहे, मी गोरा आहे, मी गोरा आहे. पण मी एवढा पण काळा नाही. मान्य करत जा. एवढं पण तू काळा काळा नाही. आहेस. एवढं पण काळा नाही. माझ्यापेक्षा तर काळाच आहेस. विकास कूलर लाव ना. आमचं ढंपर आम्हाला ओढताच येत नाही इकडं, एवढं जवळ आहे. एक माणूस लागतो. नको नको भांडे नको वासू. भांड्याला- अरे नको नको. भांड्याला घासत अरे नको बोलले तुला मी. नको नको भांडे नको वासू. मग अरे नको पाणी बनवलं. अच्छा लिंबू पाणी बनवतोस. एवढं लिंबू पाणी तुम्हाला एक पाहिजे ना? अख्खा ग्लास. बघा भाई टेस्ट अच्छा आने मांगती है. अगर नहीं टेस्ट आई तो पैसा नहीं मिलेगा. समझा ना. कापतं कसं? लिंबू कापता नाही तुला. हा लग्न केलंय म्हणजे लिंबू कसा कापायचा. म्हणा आता लग्न केल्यावर काय लिंबू कापायचा असतो का. विकास लिंबू पाणी बनवतोय त्याच्या पद्धतीने प्रॉपर. दुकानात काम करतात म्हणजे त्यांनी ना एक हॉटेलमध्ये आधी काम केलेलं आहे. मग कोणतं हॉटेल? त्यांनी एक म्हणजे ढाबा होता, त्या ढाब्यावर काम असं? केलेलं. हां कधी कोणता? कधी कोणत्या म्हणजे तुला नाही माहिती. आमच्या एरियामध्ये एक मोंटी चायनीजवाला ढाबा. तिचा अध्यक्ष झोपलाय. त्याचा अध्यक्ष घरी जाऊन झोपलेला आहे सध्या. आता आज संडे आहे ना, आज तो ढाबा बंद आहे. मग त्याचा अध्यक्ष आता उठल 12, 1, 2, 3, 4ला. मग किती वाजता उघडणार आहे मग तुम्ही आज ढाबा. तिचा ओनर येणार आहे दावा त्याला. ओनर येणार आहे. मग किती वाजता उघडणार आहे. चावी तिच्या जवळ आहे. ओनरकडे का. बर. सुगंध छान येतोय लिंबू पाण्याचा. सुगंध पण छान येतो बघितलं. तो साखर टाकू. सागर डाल. अभी तू बना रहा है, मेरे को कैसे मालूम पडेगा. मला किती मात्रामध्ये माहिती. मात्र तू बघ आता किती मात्र टाकायचं. मी आता इथे घेते पोहे. हे बघा सकाळी चाय पिलेली, चायचा ग्लास. चाय शिवाय सकाळ होणारच नाही माझी तर. चाय स्किप करी नाही सकती मैं. करना पडेल ना. नहीं कर सकती चाय स्किप. हे भांडे पाणी आलेलं आमच्याकडे सकाळी सकाळी. बघू शकता लिंबू पाणी. त्याचं पण झालं असेल. शिवा घालून आली. कसं पण नाही, फक्त गोड झालं पाहिजे. बाकी मला दुसरं लागू नाही तर नको लागू. फक्त हा गोड लागलं पाहिजे. समझला. ठीक है बॉस. हाँ मीठा रहना चाहिए और अच्छा लगना चाहिए तो मैं खाएगी पिएगी, नहीं तो नहीं पिएगी. तो तेरे लिए एक चम्मच भी लेके आ. पतिदेव गेलेत कामावर. बोललेले नारळ पाणी आणतो पण मी बोलले नको जावा, उशीर झाला ऑलरेडी कामाला. काम पण इम्पॉर्टंट असतं आपल्यासाठी. कधी किती वेळ घरी बसणार ना. आता या बॉसला सुट्टी होती आज. अजून तो उठायचा आहे एक दुसरा माझा भाऊ राया. थोड्या वेळात तो उठल. 12 वाजलेत. तिकडे बघा कसं करतो. झालं का. 2-2 ग्लास भरवले भाई तू. 2-2 ग्लास क्यों भरा पर तू. हाँ साकर मिलने हुआ. 2-2 ग्लास क्यों भरा पर तू. बर्तन मेरे को मांजने पड़ते इधर. हाँ कामवाले ठेव काय. हाँ विकास बोलतोय कामवाले ठेवा. हाँ धुवून दिला. अरे धुवून नाही घासून ठेव शाण्या. धुवून नको ठेवू, मुंग्या लागतील त्याला. नाही तर घासायला टाक गपचूप. घाणेरड्या घाणेरडापणा करतो. चला आता नाश्ता करू आपण. आणि मी बोललेलं लक्षात ठेवा, कुठल्याही ॲप अनलिगल ॲपवरनं कपडे मागवू नका. माझे तर कालपासून डोक्यातच जात नाही. 1100 रुपये गेलेत माझे. 1100 रुपये. ती तिथं कपडा पडलेला हा बघा कोपऱ्यामध्ये. आणि भेंडी साडी पण त्यांनी, साडी म्हणजे तो कपडा पण त्यांनी असा दिलाय ना
की यूज पण करू शकत नाही. डायरेक्ट तुम्ही पाय पुसायला, हा बोलतो मला गाडी पुसायला द्या. मध्ये 1100 रुपये घेऊन जा गाडी पुसायला. गाडी तुझे 1100 रुपये. मग तो 1100 रुपये दिले मी त्याला. माझ्याकडे बिल आहे, 1100 रुपये दिलेले तुम्ही. मग 20 रुपयाला घेतो मी. आता तू तर बोलला 1100 रुपये ते गाडी पुसायला द्या बोलला. तुम्ही फेकून होता डस्टबिन मध्ये, मी बोललो मी यूज करतो. मग डस्टबिन मध्ये टाकायच्या लायकीचा आहे, कारण की तो आहेच तसंच, पूर्ण घाण लागलेली आहे, वास येतोय. मला वाटतं कचरकुंडीमधनं उचलून पॅकिंग करून मस्त दिलेला आहे आम्हाला ते.